या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंग त्याच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो आणि मनाशी विचार करत म्हणत असतो की आज मला इतकं अस्वस्थ का वाटते. मी ऑफिसचं कामसुद्धा पूर्ण केलंय, पोटभर जेवलोसुद्धा आहे, मग तरीही मला असं का होतंय. इतका दमलो असूनसुद्धा झोप लागत नाही आहे. सावली आज इथे नसल्यामुळे मला असं होतंय का. आणि मग त्यानंतर तो सावली काय करते हे बघण्यासाठी सरळ तिला कॉल करतो. तर दुसरीकडे सावली पुरणपोळ्या करत असते आणि सारंगचा कॉल आलेला बघून तिला खूप आनंद होतो. सारंग तिला विचारतो की सावली काय करतेस तू. तर सावली घाबरूनच म्हणते की सारंग सर काय झालं, तुम्ही ठीक आहात ना, आणि तुम्ही जेवण केलं का, गोळ्या घेतल्या का, घरी सगळेजण ठीक तर आहे ना. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की अगं किती प्रश्न विचारतेस तू, थोडा श्वास घे. आणि मी सहजच फोन केलाय. तरीही सावली विचारते की सारंग सर नक्की काही काम नाही आहे ना. तर सारंग म्हणतो की सावली मी तुला सहज फोन नाही का करू शकत. आणि त्यावर सावली म्हणते की हो करू शकता. आणि मग सारंग तिला विचारतो की काय करतेस तू. तर सावली सांगते की पुरणपोळ्या करते. आणि ते ऐकून सारंग खुश होतो. तो म्हणतो तुमच्याकडे तर सेलिब्रेशनचा माहोल दिसतोय, पण पुरणपोळ्या करायला खूप वेळ लागत असेल ना. आणि त्यावर सावली म्हणते की अजिबात नाही, मला स्वयंपाकाची सवय आहे ना, त्यामुळे पटकन होतात. ते ऐकून सारंग म्हणतो की वा, मग माझ्यासाठी कधी का नाही केल्या तू. आणि ते ऐकून सावली म्हणते की मी तिकडे आल्यानंतर नक्की करेल. आणि ते ऐकून सारंग खुश होतो. त्यानंतर मग सावली फोन ठेवून देते. तर तितक्यात सखदेव त्या ठिकाणी येतो. त्याला बघून सारंगला आश्चर्य वाटते. तो विचारत असतो की दादा तू घरी गेला नाहीस का, सावली तर गेली आहे. आणि त्यावेळी सखदेव म्हणतो की नाही सारंग साहेब, इथे मला खूप कामं आहेत, त्यामुळे मला घरी जाता नाही आलं. आणि ते ऐकून सारंग ऐश्वर्यावर चिडतो. तो म्हणतो की दादा तू माझ्यासोबत चल. आणि मग तो सरळ सखदेवला घेऊन ऐश्वर्या आणि नीलच्या खोलीत जातो. तो नीलच्या समोरच ऐश्वर्याला विचारतो की तू सखदेव दादाला घरी जाण्यासाठी परवानगी का नाही दिली. तुला माहिती आहे ना त्यांच्या घरी उत्सव आहे. आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, मात्र तो आत्ताच आपल्याकडे कामाला लागला आहे ना, मग त्याला लगेच सुट्टी कशी काय द्यायची. तर सारंग म्हणत असतो की वहिनी आपल्या पॉलिसीमध्ये असं काही नाही आहे, उलट आपण आपल्या एम्प्लॉईला त्यांना हवी तेव्हा सुट्टी देतो, तुला माहिती आहे ना. आणि त्यावर नीलसुद्धा म्हणतो की हो सारंग अगदी खरं आहे. त्यामुळे ऐश्वर्या रागातच त्याच्याकडे बघते, मात्र ती सुट्टी देण्यासाठी अजूनही नकारच देत असते. परंतु सारंग म्हणतो की वहिनी तुम्ही दादाला सुट्टी द्या आणि त्याला ॲडव्हान्ससुद्धा द्या. आणि मग तो सखदेवला तेथून घेऊन जातो. तर ऐश्वर्या मनाशी म्हणत असते की सारंग हे सगळं तू नाही तर तुझं सावलीवरचं प्रेम बोलतंय, मात्र तुझं हे प्रेम आता अस्मीच उतरवेल. आणि मग त्यानंतर सखदेव त्याच्या घरी जातो. त्याला बघून घरातील सगळेजण तर खूपच खुश होतात. त्याचा बदललेला वेश बघून तर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. जयंती तर त्याच्यासाठी वेगवेगळी गाणी गात असते आणि त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं. सखदेव तिला म्हणत असतो की अगं हे काय चाललंय तुझं. पण जयंती काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की तुमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये अशी कपडे कोणीही घातली नसतील. खरंच माझा नवरा आता कसा नोकरदार दिसतोय, मी तर खूपच खुश आहे. आणि ते ऐकून सावली म्हणते की हो वहिनी, पण आता दादाला फ्रेश होऊ दे. मात्र जयंती म्हणत असते की अगं सावळे तू जरा गप्प बस, मी यांच्यासाठी जे गाणं बनवलं आहे ना ते तर त्यांना ऐकू दे. आणि मग त्यानंतर ती मोठमोठ्याने तिने सखदेवसाठी जे गाणं बनवलेलं असतं ते गाऊ लागते. आणि तिचं ते गाणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. त्यानंतर मग ती सखदेवला आतमध्ये घेऊन जाते. तर तो आल्यामुळे घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. दुसरीकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर देवा आणि घोरपडे बोलत असतात. घोरपडे देवाला सांगत असतात की साहेब आजकाल कलेक्शन खूप कमी होते, काहीतरी करायलाच हवं. तर देवासुद्धा म्हणत असतो की हो घोरपडे, नाहीतर आपला पेट्रोल पाण्याचा खर्च कसा निघणार. त्यांचं बोलणं सुरू असताना जगन्नाथ त्या ठिकाणी येतो. त्याला बघून देवाला घोरपड्यांना खूप आनंद होतो. देवा म्हणत असतो की चला आपण आतमध्ये जाऊन छान बसून बोलूयात. मात्र जगन्नाथ म्हणतात की नाही देवा, आज आतमध्ये नको, आपण इथेच बोलूयात, मला थोडीशी घाई आहे. आणि त्यावर देवा म्हणतो की ठीक आहे बोला, काय काम होतं आज तुमचं. आणि त्यावर जगन्नाथजी त्याला सांगतात की मी जी ज्योतिषविद्या शिकलो आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला तू हवायस देवा. आणि ते ऐकून देवाला आणि घोरपड्यांना तर खूपच आनंद होतो. देवा तर जगन्नाथजींचे आभारही मानतो. तर जगन्नाथजी म्हणत असतात की आजकाल लोक या विद्येला हलक्यात घ्यायला लागले आहेत. त्यांना माहीत नाही की या विद्येसाठी सुद्धा खूप अभ्यास करावा लागतो आणि मगच हे शास्त्रात आपण पारंगत होतो. आणि त्यामुळे हे लोकांपर्यंत पोहोचवायला मला तसाच रोल मॉडेल हवाय.
आणि ते ऐकून देवा हसतच म्हणतो की मग ठीक आहे, जर या रोलमध्ये हा मॉडेल परफेक्ट बसणार असेल तर मग का नाही. आणि तो जगन्नाथजींचं ते आमंत्रण स्वीकारतो, त्यामुळे ते सुद्धा खुश होतात आणि पुढच्या कामासाठी निघतात. तर देवा घोरपडेंना सांगत असतो की आता माझी लाईफ पूर्णपणे सेट आहे. एकीकडे ती गोड बहीण आणि दुसरीकडे एकदम भारी असे वडील. आणि मग त्यानंतर ते हसतच पोलीस स्टेशनमध्ये जातात. तर इकडे सावलीच्या घरी सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. तर जयंती सगदेवला म्हणत असते की आज मी तुम्हाला घास भरवणार. मात्र ते ऐकून सगळेच जण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. सगदेव म्हणत असतो की अगं हे काय चाललंय तुझं, आत्तापर्यंत मी माझ्याच हातांनी खात होतो ना. आणि त्यावेळी जयंती म्हणते की पण आता मी तुम्हाला घास भरवते ना, मग प्लीज माझ्या हाताने खा. मात्र सगदेव काही ऐकायला तयार नसतो, पण ती देखील माघार घेत नाही आणि ती स्वतःच्या हाताने सगदेवला भरवते. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. त्यानंतर सावली जेवायला बसणारच असते, पण तितक्यात तिला पुन्हा एकदा सारंगचा फोन येतो. सारंग तिला विचारत असतो की सावली काय करतेस तू. तर सावली म्हणत असते की काही नाही, मी आत्ता जेवण करण्यासाठी बसणारच होते. तर सारंग म्हणतो की मग तुम्हाला फोन का नाही केला, विचारलं का नाही की तुम्ही गोळ्या घेतल्या की नाही. आणि ते ऐकून सावलीला काय बोलावं ते सुचत नाही. तर सारंग म्हणत असतो की तुला तर माझ्यापेक्षा महत्त्वाच्या त्या पुरणपोळ्या आहेत ना. पण तितक्यात अप्पू सावलीकडून फोन घेतो आणि तो फोन स्पीकरवर ठेवूनच सारंगसोबत बोलू लागतो. तो म्हणत असतो की काय सारंगदाजी, तुम्हाला तायडीची खूप आठवण येते का, सारखे 2-2 मिनिटाला तिला फोन करताय. आणि त्यावर सारंग घाबरून म्हणतो की नाही नाही, असं काही नाही, मी तर सहजच फोन केला होता, माझं तिच्याशी बोलणं नव्हतं झालं ना म्हणून. मात्र तरीही अप्पू त्याची थट्टा मस्करी करत असतो. आणि मग सारंगही म्हणतो की अरे बघ ना, तुझ्या ताईला तर माझी काही काळजीच नाही आहे, मला इथे एकट्याला सोडून ती खुशाल तिकडे आली आहे. आणि ते ऐकून अप्पू हसतच म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, फक्त एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की ठीक आहे, आता तू तिच्याकडे फोन दे बरं. पण अप्पू म्हणतो की काय बोलायचं आहे तुम्हाला ते तुम्ही बोला, कारण फोन स्पीकरवर आहे. आणि ते ऐकून सारंग तर खूपच घाबरतो आणि पटकन फोन कट करतो. त्यानंतर तो त्याच्या खोलीत बसलेला असताना सोहम आणि बबलू त्या ठिकाणी येतात. ते मुद्दाम सारंगची थट्टा मस्करी करत म्हणत असतात की अरे काय सारंग दादा, काय झालं आहे तुला, तू गोळ्यासुद्धा घेतल्या नाही, लॅपटॉपसुद्धा तुझा तसाच पडलाय, तुला सावली बहिणीची खूप आठवण येते का. तर सारंग म्हणत असतो की तसं काही नाही, पण ती इथे असण्याची सवय झाली होती ना म्हणून थोडं. आणि ते ऐकून सोहम आणि बबलू हसू लागतात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण सारंगला सांगतात की वहिनी तिच्या घरी गेली आहे ना, मग तो सुद्धा जा, म्हणजे तिलाही बरं वाटेल आणि तिच्या घरचे लोकसुद्धा आनंदी होतील. आणि त्या दोघांची ही कल्पना सारंगला सुद्धा आवडते. आणि तो हसतच म्हणतो की तुम्ही लोक तेवढे सुद्धा वाईट नाही आहात जेवढे मला वाटतं. आणि मग त्यानंतर ते देखील हसतच तेथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सावलीच्या घरी भजनाचा कार्यक्रम सुरू असतो. सगळेजण भजनामध्ये अगदी तल्लीन झालेले असतात. आणि तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो. सारंगला बघून तर सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सावलीचे बाबा लगेच सारंगकडे जातात आणि तो आल्याबद्दल त्याचे आभार मानतात. ते म्हणत असतात की सारंगराव, तुम्ही इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं, चला तुम्हीसुद्धा भजनामध्ये सामील व्हा. पण सारंग म्हणत असतो की बाबा मी कसा. मात्र सावलीचे बाबा काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर सारंगसुद्धा त्या सगळ्यांसोबत भजनामध्ये सामील होतो. सावलीचे बाबा त्याला ही टोपी घालतात, सावली त्याला टाळ देते आणि मग तो सुद्धा त्यांच्यासोबत भजनात तल्लीन होऊन जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, बोलता बोलता सारंग सगदेव त्यांच्याकडेच काम करतो आहे असं सगळ्यांना सांगणार असतो. पण तितक्यात सावली मोठ्याने त्याचं नाव घेत त्याला थांबवते आणि म्हणते की प्लीज सारंग सर, बाहेर चला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.